जय महाराष्ट्र रत्नागिरीकर। आज तुम्हाला भेटायला यायचं कारण म्हणजे रत्नागिरी शहराचं नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाची जे इलेक्शन जाहीर झालेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये निवडून जाणाऱ्यांची संख्या उद्या कमी होईल जास्त होईल, कारण की उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म मागे घेण्याचा। आणि तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून मला यावं लागतंय, कारण की मी जे काम करतेय त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आणि मी हे सगळं कशासाठी करतेय आणि मी हे का करणार आहे आणि मला नक्की काय करायचं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुमच्याशी बोलण्यासाठी मी इथे आली आहे। मला आज सांगताना तुम्हाला मलाही आनंद होतोय की जे मी काम करतेय त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा माझ्याकडे ज्या केसेस येत असतात त्याच्यामध्ये कुठेतरी मी कमी पडत असते, कुठेतरी मला सपोर्ट मिळत असतो आणि कुठेतरी मी लढून तो न्याय मिळवून देत असते लोकांना, माझ्या या गाईगुरांना म्हणा किंवा त्या अन्यायग्रस्त लोकांना। कुठेतरी कशाचा तरी सरकारी किंवा राजकीय पाठिंबा असावा हा प्रत्येकाला वाटत असतो। कुठेतरी माझ्या पाठीशी असणाऱ्या लोकांना वाटत होता की तुम्ही कुठलं तरी पाठबळ घेणं गरजेचं आहे आणि दरवेळेला तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध वाहता, म्हणून यावेळेला तुम्ही प्रवाहातून प्रयत्न करा असं मला सांगण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे मी मदत घेण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाकडून माझ्या कामाची पोचपावती मला मिळेल असं मला वाटलं होतं। पण तो माझा नाईलाज आहे आता की मी नाही जास्त काही बोलणार त्या गोष्टींबद्दल, कारण की माझा स्वभावच असा आहे की जे ठरवते ते करते आणि गेली 25 वर्ष जे मला योग्य वाटलं तेच मी करत आले आणि त्याच्यामुळे आज मला एक मी आनंदाचा आणि सुखाचा श्वास घेऊ शकते आणि माझी पोरंबाळं आणि माझे हितचिंतक आणि मला मदत करणारे सगळे सुखासमाधानाने राहत आहेत। त्यांच्या सुखासमाधानातच माझंही सुख आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला आवाहन करण्यासाठी इथे आज भेटायला आली आहे की ज्या इलेक्शनची वाट सगळे लोक बघत होते ते इलेक्शन आलेलं आहे आणि आत्तापर्यंत मी तुमच्याकडे काहीही मागितलेलं नाही आहे। मला काय हवं आहे की अन्यायग्रस्त लोकांसाठी आणि माझ्या या उन्हाळ गुरांसाठी, गायींसाठी ज्यांचे हाल होत आहेत, ज्यांना खायला प्यायला काही नाही आहे आणि त्यांची खाण्याची व्यवस्था नगरपालिकेने करायची आहे, हे जर त्यांना कळत नाही आहे तर मला हे कुठेतरी दाखवून द्यायचं आणि त्यांची सोय मला घ्यायची आहे। मला ही सोय तुमच्या मदतीने करण्याची संधी मिळत आहे आणि आज मी ती तुमच्याकडे मदत मागत आहे। आत्तापर्यंत मी कोणतीही मदत कोणाकडे मागितली नाही, पण तुमच्याकडे मदत का मागतीये की तुम्हीच आता तुमच्या मनाचे मालक आहात। या गोष्टींमध्ये ज्या गोष्टींमध्ये तुम्ही माझ्या बरोबर येऊ शकत नाहीत पण माझ्या पाठीशी उभं राहण्याचं काम तुमच्यामुळे होऊ शकणार आहे, कारण की नगरपालिकेमध्ये मला कुठलंही कॉन्ट्रॅक्ट घ्यायला जायचं नाहीये हे मी 10 वेळा सांगतेय। जर मला कुठला पैसा कमवायचा नाहीये तिथे जाऊन, तर चांगली कामं करण्यासाठी तुम्हाला योग्य उमेदवार हवा होता आणि म्हणून मी ती योग्यता मला समजतीये की मला वाटतंय की मला जे तुम्हाला काम हवं आहे ते मी करू शकतेय आणि जर मी करू शकत नसेल तर मला तसंही सांगा की माझ्यामध्ये कोणती चूक आहे, मी कोणतं काम करू शकत नाही किंवा मी उगीचच ह्या फंदामध्ये पडतीये असं जर वाटत असेल तर तेही तुम्ही मला सुचवा। पण जर मी ते काम करू शकणार असेल तर तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, कारण की आज नाही अभी नाही तो कभी नाही। आणि हे आवाहन मला तुम्हाला का करावं असं वाटतंय की भरपूर जणांना अजूनही माहीत नाही की मी अपक्ष नगराध्यक्ष पदाला उभी आहे आणि अपक्ष वॉर्ड नंबर 9 म्हणजे रामआळी, झारणी रोड, बाजारपेठ, गवळीवाडा आणि वरची साईड जी आहे तो पूर्ण एरिया या ठिकाणी मी इलेक्शनला उभी राहतेय आणि ते राहण्याचं कारण म्हणजे तुमचा आवाज तिथे पोचला पाहिजे। या तुमचा आवाज पोचवण्यासाठी मला नगरपालिकेत जाण्यासाठी तुम्हा सगळ्यांची मदत लागणार आहे आणि ही मदत तुम्ही करणार आहात मला माहिती आहे। भेटून आणि ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्या सगळ्यांनी आपापल्या लोकांना सांगा की शहरामध्ये नगराध्यक्ष पद हे शहरातील सगळ्या लोकांनी बटन दाबायचं आहे। मी कोणाची मुलगी नाही, कॉन्ट्रॅक्टरची मुलगी नाही, मी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरची सून नाही, मी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचा कुठलाही संबंध नाही। माझी मुलं आपापल्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर कामधंद्यावर आहेत आणि मी स्वतः माझ्या मनाची मालक आहे। मला माझ्या घरातलेही कोणीही, माझ्या सासूबाई 82-85 वर्षाच्या आता होतील, त्यांचाही ह्या राजकारणाशी कुठलाही संबंध नाही आणि माझ्या कोणत्याही कुटुंबातील सदस्याचा राजकारणाशी कसलाही संबंध नाहीये। पण त्या सगळ्यांना वाटतंय की मी सामाजिक कामात आहे
तर कुठेतरी जनतेचा आवाज मी उठवला पाहिजे. म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला आवाहन करत आहे की नगराध्यक्ष पदासाठी लवकरच मला जी निशाणी मिळणार आहे ती निशाणी मी तुम्हाला सांगणार आहेच आहे. पुन्हा मी तुम्हाला भेटायला येणारच आहे. पण आत्ता ह्या घडीला मी उभी राहिली आहे आणि मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरून आज माझा फॉर्म तिथे वैध ठरलेला आहे. त्यामुळे मी आज हे तुम्हाला आवाहन करते आहे की नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवकाच्या पदासाठी जिथे मी उभी राहिलेली आहे तिथे मला मदत करा आणि माझ्या पाठीशी उभे राहा एवढंच विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.